नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, गणपतीपुळ्याचं दर्शन झालं आहे, पण आता मी पुढे मार्गस्थ झालो आहे आणि कोतवडे गावापर्यंत आहे ना पायी चालत जायचं ठरवलं आहे। तर चला आपण निसर्गाची एन्जॉय घेऊ, कारण हे अगदी समुद्राच्या कडेनं असल्यामुळं आपल्याला चालायलासुद्धा खूप इंटरेस्ट येणार आहे, खूप मजा असणार आहे, निसर्गाची एन्जॉय आपण घेणार आहोत। तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा निसर्गाचा आनंद घेता येईल। तर चला आपण जाऊया। मित्रांनो, आमच्या कोकणाची हीच नॅचरॅलिटी आहे की अथांग असा समुद्रकिनारा आमच्या कोकणाला लाभला आणि खरोखर परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकणची भूमी खूपच भारी। आणि एवढं उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही कोकण फिरायला या, तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही। उन्हाळ्यात आलात ना तरी हापूस आंबे, त्यानंतर फणस, करवंद, खूप सारा कोकणी मेवा तुम्हाला खायला मिळतो। आणि त्याबरोबर जर हिवाळ्यामध्ये आलात तर सर्वत्र अगदी हिरवगार या निसर्गसृष्टीने जणू काय हिरवा शालू पांघरला आहे असं हे वातावरण असतं। आणि आता ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता, हे असं वातावरण आहे, ऊन लागतंय पण भारी वाटतं यार, शेवटी कोकण आहे। मित्रांनो, मी एका उंचावर आलो आहे, तुम्ही पाहू शकता की एवढा भला मोठा समुद्रकिनारा, खूप सुंदर अथांग पसरलेला असा रत्नागिरीचा गणपतीपुळे समुद्रकिनारा। आणि त्या साईडला तुम्ही पाहू शकता तिथे जे पर्यटक दिसतात त्या ठिकाणी ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे, जे आपण तिथून जाऊन आलो आत्ता, खूप छान असं। आणि इकडे बघा काहीतरी हॉटेल्स वगैरे बांधलेले आहेत। आहा, काय नजारा आहे मित्र, खूपच भारी। शेवटी कोकण आहे, म्हणूनच आम्ही म्हणतो की स्वर्गापेक्षाही सुंदर आमचं कोकण। मित्रांनो, आणखीन पुढे आलो तर पाहू शकता की लाकडासारखं कमानी बांधलं आहे, खूपच भारी। वेस्ट बाय रिसॉर्ट, किती भारी वाटतोय। आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की हा आहे रिसॉर्ट्स, वेस्ट बाय रिसॉर्ट्स। आणि इकडे पाहू शकता समोर अथांग समुद्रकिनारा। मित्रांनो, समुद्राला भरती आली आहे आणि कसं खवळलं आहे बघा समुद्र, इकडे पूर्ण सफेद पाणी आणि मागे निळभोर पाणी, किती भारी वाटतंय। मित्रांनो, चालत आहे ना आणखीन पुढे आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे पर्यटकसुद्धा आहे तिकडे। आणि हा पाहू शकता अथांग समुद्रकिनारा। मित्रो, हाच आहे तो चंद्रकोर असा आरेवारे बीच, म्हणजे हा नाही, त्याच्या पुढे आहे, पण पर्यटक बघा किती एन्जॉय घेत आहेत। आणि मित्रांनो, एवढं भारी वाटतंय ना की समुद्राच्या बाजूने आपण चालतोय, खूपच एन्जॉय, मस्त वाटतं यार। आणि 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे ना पर्यटकसुद्धा एवढे आलेत, भरपूरच, सगळे एन्जॉय घेत आहेत या निसर्गाचा, या कोकणच्या भूमीचा। सो मित्रांनो, इथून पाहू शकता की समुद्रकिनारा आहे ना, वाव, चंद्रकोर, प्रॉपर चंद्रकोर असा आहे। आणि तिथून आहे ना पुढील शिड्यासुद्धा आहेत, सो आपण खालतीसुद्धा जाणार आहोत, तुम्हाला जवळून दाखवतो समुद्रकिनारा। मित्रांनो, ही पाकाडी बांधली आहे सेपरेट चौपाटीपर्यंत जाण्यासाठी। आणि मित्रांनो, समुद्र एवढा खवळलेला आहे ना
लाटांवर लाटा, लाटांवर लाटा आणि जोराने लाटा येत आहेत. हा पहा, सुपर, एवढं भारी वाटतंय ना. आणखीन जवळून जाण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, या शिड्या उतरत उतरत मी खाली उतरलो. ते पाहू शकता, पाकाडी अगदी चौपाटीपर्यंत आहे. चला आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, लाटा एवढ्या मोठ्या मोठ्याने येतात ना, खूप जोरात जोरात लाटा येत आहेत. आपण जरा जवळ जाऊया. एकदम भन्नाट वाटतंय. मित्रांनो, तुम्ही सुद्धा आहे ना, निसर्गाची एन्जॉय घ्या. आमच्या या कोकणच्या समुद्रकिनारी एवढं भारी वाटतं ना मित्र, नक्की फिरायला या तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसोबत फिरायला या. मजा येईल तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, समुद्रकिनारा म्हटलं की किनाऱ्यावरती माडाचं बन, सुरूची झाडी आणि माडाचं बन, किती भारी वाटतंय ना, सुंदर. तुम्ही हा व्हिडिओ पाहून ना तुम्हाला गाणं आठवलं असेल, उंची माडाची या जवळून मापवा, ओ हिच्या घोवाला कोकण दाखवा. खूप भारी वाटतंय. आणि मी त्या बोटीपाशी जातोय. छोट्या होड्या आहेत कोळ्यांच्या. मित्रांनो, किती भारी वाटतं ना. समुद्रकिनारी होडी, कलर सुद्धा होडीचा असा मॅच होतोय की सुंदर वाटतंय. मित्रांनो, आता मी आहे ना, आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे. सो हे चालत चालत कोणतं गाव आहे ते बघायला लागेल, कारण मी इकडे नवीनच आहे. त्याच्यामुळं जरा बघावं लागेल कोणतं गाव आहे. हे जवळून पाहू शकता, सुरूची झाडं, माडाचं बन, किती सुंदर असं दिसतंय ना हे माडाचं बन. फारच सुंदर. मित्रांनो, म्हणून आहे ना, आमचे कोकणकर, सुट्टी मिळाली चला गावी, सुट्टी मिळाली चला गावी. कारण कोकणची नॅचरॅलिटीच अशी आहे की खूपच सुंदर.
सर्व इकडे फिशिंग काहीतरी प्रोग्राम होता ना. अच्छा. या ठिकाणी ना मित्र काय येते मित्रांनो, या ठिकाणी ना आरे बीचच्या येते तुम्हाला जिप लाईन हे सुद्धा एन्जॉय करायला मिळेल. मला वाटतं इकडे स्कुबा डायव्हिंग पण इकडे पण होते ना. स्कुबा डायव्हिंग तिकडे. अच्छा, स्कुबा डायव्हिंग त्या अगोदर जो ब्रिज पाहिला त्याच्यावरती स्कुबा डायव्हिंग आणि इकडे जिप लाईन. इकडे छोटे मोठे रिसॉर्ट्स किंवा फार्म हाऊस असे खूप सारे बांधलेले येऊ शकता. या निसर्गाचा आपण आस्वाद घेऊ शकता. जिल्ह्यामध्ये खूप काय पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, हा जो बीच आहे ना, हा जो ब्रिज आहे ना, या ब्रिजची एक नॅचरॅलिटी खूप सुंदर आहे. पण मला वाटतं आपण होडीत पण नाही पाहू शकत. पण आपण ब्रिजच्या वरून जातोय तर पाहू शकता हे किती सुंदर असं दिसतंय. जीप लाईन हे बा जिथून सुरू होते ते इकडे खालती खाडीवरून ते क्रॉस करता येतोय. त्याचा फोटो घे. हां, ते बघा मित्र, एकदम बारीक दिसतंय. हे एन्जॉय तुम्ही घेऊ शकता आमच्या या आरे बीचच्या इथे.
साऱ्या मच्छीमारांच्या बोटी या ठिकाणी पार्क होतात. तुम्ही पाहू शकता अगदी निसर्गरम्य. काळबादेवी म्हणून आहे. अच्छा, ते तिकडे काळबादेवी बीच वगैरे. अच्छा, काळबादेवी ब्रिज अगोदर लागून गेला आपल्याला. आणि शंकराचं मंदिर. हां, तर असं हे दृश्य आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की माडाचं पण आहे. हे मला वाटतं कांदळवन ना, खाजण त्याच्या पलीकडे हे माडाचं पण आहे. आणि मला वाटतं ह्या डोंगरावरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हापूस आंब्याची बाग आहे. सो मित्रांनो, हे बघा, हे आपले दादा कुठल्या गावामध्ये भेटलात? ते भंडारपुळे या गावामधून मला इथे रत्नागिरीपर्यंत आणून सोडलं आहे. सो यांचं नाव आहे जयदीप राजवाडकर. सो मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की तुम्ही गणपतीपुळ्यामध्ये जर येत असाल किंवा गणपतीपुळ्यातून जरी रत्नागिरीत आजूबाजूच्या परिसरात कुठेही जात असाल ना, तरी यांचा एक गॅरेज आहे स्वतःचं. तुमच्या गाडीला किंवा फोर व्हीलरचं जर काय प्रॉब्लेम आला असेल तर मित्रांनो, तुम्ही त्या दादांना नक्की कॉल करू शकता. हे बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. एक मिनिट. अच्छा, इकडून आहे. सो या दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आणि खरंच मनापासून धन्यवाद, त्यांनी मला खूप एवढी मोठी मदत केली. थँक्यू सो मच. खूप आभार आहे मी तुमचा. थँक्यू. आणि इकडून ना. ओके. सो मित्रांनो, आता मी आलो इथे रत्नागिरी माळ नाका. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. या दादांनी खरोखर मला खूप मोठी मदत केली. यांचं स्वतःचं गॅरेज आहे. तुम्ही प्लीज त्यांना कॉल करून तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देतो आहे. आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तिथं पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.